नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी 3च्या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याचा टीझर समोर. महाराष्ट्राची ही अवस्था बघून अस्वस्थ झाला आहात का? शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार. राहुरी आणि बारामतीच्या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात अशी आमची इच्छा, मात्र निवडणूक झालीच तर आम्ही ती लढण्यास तयार. मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. आजचा निवडणूक आयोग भाजपचीच एक विस्तारित शाखा. खासदार संजय राऊतांची टीका. या निवडणूक आयोगावर आमचा विश्वास नाही, राऊतांचा हल्लाबोल. मुरबाड रेल्वे प्रकल्प मार्गी लागला असून केंद्र आणि राज्य सरकार सकारात्मक. संसदेत रेल्वे मंत्र्यांकडून अर्थसंकल्पात मान्यता देण्याचं आश्वासन. खासदार कपिल पाटील यांची माहिती. मालाड रेल्वे स्थानकाच्या स्टेशन मास्टर आणि रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजप नेते किरीट सोमय्या यांची मागणी. अनधिकृत फेरीवाले रेल्वे प्लॅटफॉर्मवरील पंडालखाली नमाज अदा करत असल्याचा सोमय्यांचा आरोप. धुळे जिल्हा शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं गॅस टंचाई विरोधात जोरदार आंदोलन. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे घरगुती गॅसच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्याचा आंदोलकांचा आरोप. मुंबईतील आझाद मैदानावर धनगर नेते दीपक बोराडे यांचं उद्यापासून आमरण उपोषण. ST आरक्षण अंमलबजावणीची बोराडे यांची मागणी. आखाती देशातील युद्धामुळे नवी मुंबईतील 50% कारखाने बंद पडण्याच्या मार्गावर. नवी मुंबईतील 10 लाख कामगारांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता. जळगावमध्ये गॅस तुटवड्यामुळे शेणापासून तयार होणाऱ्या गौऱ्यांच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ. चुलीवर जेवण बनवण्यासाठी गौऱ्यांचा वापर. आखाती देशातील युद्धामुळे वाशिम जिल्ह्यातील टरबूज उत्पादक शेतकरी अडचणीत. टरबूजाची सध्या 6 रुपये किलो दराने विक्री. उत्पादन खर्च निघणं मुश्किल झाल्याने काही माल शेतातच पडू. मावळ तालुक्यातील आंबी MIDCने बथलवाडी आणि मिंटवाडी गावाची स्मशानभूमी पाडल्याचा ग्रामस्थांचा आरोप. ग्रामस्थ आक्रमक झाले असून उद्यापासून करणार आमरण उपोषण. कफ परेडच्या शिवशास्त्री मच्छीमार नगरमध्ये समुद्राला बांधण्यात येणाऱ्या संरक्षण भिंतीवरून वाद. स्थानिक मच्छीमार बांधव आणि कफ परेड रेसिडेंट असोसिएशनमध्ये आमने-सामने वाद. अहिल्यानगरमधील नागलवाडी येथे शुक्रवारी मध्यरात्री चाकू तलवारीचा धाक दाखवत दरोडा. चोरट्यांनी 70 ते 75 लाख रुपयांचं सोनं चांदीचे दागिने आणि रोख रक्कम केली लंपास. पुण्यातील कोथरूडमध्ये आमच्या मुलीशी का बोलतो असं म्हणत एका तरुणाची निर्घुण हत्या. या प्रकरणी 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांकडून अटक. मुंबईच्या धारावीत काळी जादू केल्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची हत्या. हत्येनंतर मुलाला व्हिडिओ कॉलवर दाखवलं मृतदेह. पोलिसांकडून पतीला अटक. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.